रोज रोज त्याच भाज्या, चटण्या, कोशिंबिरी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर म्हणूनच आज मी पूजा तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास हेल्दी दुधी भोपळ्याचं भरीत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी एक कोवळा दुधी घेतलेला आहे. तुमच्याकडे जर निबर असेल तरीही चालेल. आणि त्याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यानंतर याला मी गॅसवर अशा प्रकारे भाजून घेते. जसं आपण वांग्याचं भरीत करताना वांगं भाजून घेतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला दुधी भाजून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर जाळी वगैरे सुद्धा ठेवू शकता. आणि जर तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीवर सुद्धा हे भाजू शकता, अजून खमंग होईल. तर अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी फिरवून फिरवून आपल्याला हा दुधी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे निबर दुधी असेल तर त्याला तुम्ही चाकूने थोड्याशा टोचा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तो आतपर्यंत व्यवस्थित शिजला जाईल. हा माझ्याकडे कोवळा दुधी आहे म्हणून मी याला चाकूने अजिबात छेद किंवा टोचा मारल्या नाहीत. आता हा बघू शकता, इथे हा दुधी व्यवस्थितपणे भाजला गेलाय. आता याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे नळाखाली धरून याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून वरची जी ही करपलेली साल आहे ती निघून जाईल. जर हा भाजलेला किंवा करपलेला भाग लवकर निघत नसेल तर तुम्ही चाकू, चमचा किंवा साल काढायच्या चाकूने सुद्धा हे काढू शकता. अशा प्रकारे हा दुधी मी इथे स्वच्छ करून घेतलाय. पण लक्षात ठेवा, दुधी थंड झाल्यानंतरच आपल्याला तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. आता मी इथे त्याला अशा प्रकारे काप देते. इथे कोवळा दुधी वापरला असल्यामुळे याची बी काढायची अजिबात गरज नाही आहे. पण जर तुमच्याकडे निबर बी असेल तर तुम्ही त्याचे थोडे बी काढू शकता. तुम्ही इथे बघू शकता आतपर्यंत दुधी अगदी व्यवस्थित शिजलाय. आता मी इथे याला चॉपरच्या साहाय्याने बारीक करून घेते. तुम्ही हवं तर मिक्सरवर सुद्धा याची पेस्ट करू शकता, पण चॉपरच्या साहाय्याने असं बारीक केलं तर याची चव खूप छान येईल. आता मी एका कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा तीळ घातलेत. ते फ्राय झाले की मी त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातलाय. आणि हा कांदा फ्राय झाल्यानंतर मी इथे अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या ठेचून त्याचा हा ठेचा सुद्धा यामध्ये ॲड केलेला आहे. 2 ते 3 मिनिटं याला एकसारखं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे. टोमॅटो कच्चा नाही राहिला पाहिजे. यामधील पाण्याचा अंश पूर्णपणे गेला पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्या. आणि व्यवस्थित याला फ्राय करून घ्या. फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी घालते अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग. आणि पुन्हा एकदा हे सगळं मी फ्राय करून घेते. व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपण घालतोय अर्धा चमचा लाल तिखट. इथे मी तिखट हिरव्या मिरच्या घातल्या होत्या त्यामुळे फक्त अर्धाच चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. तुम्ही जर मिरच्या स्किप करू शकता तर तेही करू शकता आणि तिखटाचं प्रमाणही वाढवू शकता. हे सगळंच फ्राय झाल्यानंतर आता मी बारीक केलेला दुधी घालते आणि हा व्यवस्थितपणे मी मिक्स करून घेते. आपला दुधी ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे त्यामुळे आता जास्त वेळ शिजवायची गरज नाही. आता आपण थोडंसं याला वाफवून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि अगदी तिखट बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर घालते. तुम्ही हवं तर लहान गुळाचा खडासुद्धा इथे टाकू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल. आता हे एकदा व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता मी 2 ते 3 मिनटं याला वाफवून घेते झाकण लावून.
इथे तुम्ही बघू शकता आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. आता मी वरून 1 लहान चमचा जिरेपूड, 1 लहान चमचा धनेपूड आणि त्याच चमच्याने 1 लहान चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि हे पुन्हा एकदा मी सगळं मिक्स करून घेते. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं मिक्स करून आपल्याला 1-2 मिनटं असंच परतत बारीक गॅसवरच याला ठेवायचं आहे आणि 2 मिनटानंतर हा आपला दुधी भोपळ्याचं भरीत तयार आहे खाण्यासाठी. चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. मुलं जर दुधी खात नसतील तर तुम्ही हे टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता. ही रेसिपी मैत्रिणींनो तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी जर आवडली असेल तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि लाईक बटनवर क्लिक करा.